पॉवरचे प्रकार किती आहेत? 3. कोण सांगते पॉवरचे प्रकार 3? कोणते पॉवर आहेत? पहिला घ्यायचा पॉवर ॲपरंट पॉवर. ॲपरंट. दुसरा कोणता आहे? ऍक्टिव्ह पॉवर. तिसरा कोणता आहे? ओके. आता हे ऍक्टिव्ह पॉवर, सॉरी ऑपरेंट पॉवर, दुसरा ऍक्टिव्ह पॉवर आणि तिसरा रिॲक्टिव्ह पॉवर, हे कोणत्या ठिकाणी उपयोगात आणतात माहित आहे? ते माहित आहे का सेकंड इयर वाले? या हे पॉवर नेमकी कोणत्या ठिकाणी असते? RL सर्किट आहे ते, पण उपयोग कोणा ठिकाणी होतो? ऍक्टिव्ह पॉवरलाच. कोणती पॉवर म्हणतात तिला? युजलेस पॉवर किंवा थ्रू पॉवर. ॲपरंट पॉवरला टोटल पॉवर म्हणतात तिला. रिॲक्टिव्ह पॉवरला लॉसेस पॉवर. काय म्हणतात तिला? लॉसेस पॉवर आहे म्हणतात ना आपण. तर तुम्हाला सांगते आता मी, आता ही MSCB, MSCB ला जाऊन म्हणते कोण? आपला बोबडे. तर तांबड्या घरच्या घरी लाईट पाहिजे, तो MSCB त गेला, तांबड्या घरच्या घरी अप्लिकेशन केलं MSCB ला आणि ते लाईट आली. तर माझ्या घरी लाईटचा सप्लाय पाहिजे फक्त मला 1000 W. किती? 1000 W म्हणजे 1000 वॅट. ती माझ्या घरापर्यंत आली. किती आली ते? 980 वॅट. किती आली ते? 20 वॅट कुठे गेली? 20 वॅट कुठे गेली? ते ड्रॉप झाली. कशामध्ये झाली? या बाहेर जो केबल असतो, या केबल मध्ये ते काय झाली? ड्रॉप झाली. कारण की तो कंडक्टर आहे. काय? कंडक्टरला एक विशिष्ट विरोध होतो. रोध असतो ना, विशिष्ट रोध. जूलच्या नियमानुसार, एका जूलच्या नियमानुसार काय होतो? त्या कंडक्टरमध्ये विशिष्ट विरोध असतो, रोध असतो. तो त्या नियमानुसार त्या कंडक्टरमध्ये काय होत असतो? लॉसेस निर्माण होतात त्याच्यामध्ये. कारण की अंतर असते, त्याची लेंथ वाढली, क्रॉस सेक्शन एरिया वाढला, ते डिपेंड अपॉन क्रॉस सेक्शन एरियावर काय असते त्याची ओमिक रेजिस्टन्स, त्याची काय असते? वॅटेज अवलंबून असतात ते. म्हणून तो येणारा जो वॅटेज असतो 20 वॅट, काय होऊन राहिला? ड्रॉप होऊन राहिला. आता लक्ष द्या इकडे काळजीपूर्वक. ॲपरंट पॉवर कोणती आहे? नाही, ऍक्टिव्ह पॉवर कोणती आहे? आणि जी सर्वात जास्त पॉवर आहे, जी सर्वात जास्त पॉवर आहे ती झाली ॲपरंट पॉवर. कोणती झाली? आणि ती सर्वात त्या पॉवर मधून निघणारी जी पॉवर आहे आपल्याला जी मिळून राहिली, युजलेस पॉवर, म्हणजे आपण जो वापर करून राहिला, कोणती पॉवर आहे ते? ऍक्टिव्ह पॉवर. कोणती पॉवर आहे? ऍक्टिव्ह पॉवर. आणि ते ड्रॉप होऊन राहिली, युजलेस आहे ते, म्हणजे लॉसेस आहे ते. कशी आहे ते? लॉस पॉवर आहे. कशी आहे ते? लॉस पॉवर. हे कोणती पॉवर झाली? रिएक्टिव्ह पॉवर. समझेगा अभी? कहाँ पे यूज किधर होता है, कहाँ का यूज कहाँ पे आता है? हा? अरे समजून राहिला का तुम्हाला? ॲपरंट पॉवर, ऍक्टिव्ह पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवर, याचा उपयोग झाला तुम्हाला
कोण्या ठिकाणी ऍक्टिव्ह पॉवरचा उपयोग होते, कोण्या ठिकाणी ऍपरंट पॉवरचा होते. ऍपरंट पॉवरला टोटल पॉवर म्हणतो आपण, आणि ही टोटल पॉवर सर्वात जास्त असतो ऍक्टिव्ह पॉवर पेक्षा. आता याच्यामध्ये काय असते, ऍपरंट पॉवर आली, ऍक्टिव्ह पॉवर आली आणि रिॲक्टिव्ह पॉवर आली. आता या रिॲक्टिव्ह पॉवर मध्ये काय आहे तुम्हाला माहित आहे की ऍपरंट पॉवर ही एस अक्षराने दर्शवली जाते. कोणत्या अक्षराने? एस. लक्षात ठेवायचं. ऍक्टिव्ह पॉवर बी अक्षराने दर्शवली जाते आणि रिॲक्टिव्ह पॉवर क्यू ने दर्शवली जाते. कोणत्या अक्षराने? क्यू ने दर्शवली जाते. आपण 2 वॅटेजचे रूपांतर केला, म्हणजे 1000 वॅट होती कांबळे सरची येणारी, ती आपल्याला किती करून राहिली, फक्त आपल्या माझ्या घरापर्यंत येत आहे ते 980 करून राहिली. किती करून राहिली ते? 980. टोटल किती 1000 वॅट होती? 1000 वॅट होती. कांबळे सरच्या घरी किती आली? 980 आली. आणि एकाच्यात किती गेली? 20 वॅट गेली. अरे गेली का नाही गेली? तर आपण याचा वेक्टरचा स्केल जो हा असतो कॅल्क्युलेशन, म्हणजे या प्रकारे $980 वॅट प्लस किती 20. तर आपण ही जी टोटल वॅटेज आहे ती 100 वॅट. टोटल वॅट किती आली सर्वात जास्त वॅट? 100 वॅट. हे कशा बरोबर आहे? ती कशा बरोबर? एस कशा सॉरी एस कशा बरोबर आहे? सर्वात जास्त कोणती वॅट आहे? 1000 आहे. म्हणजे 1000चा वॅट काय आहे? एसचा भाग एस बरोबर 980चा भाग टी, 20चा भाग क्यू. परंतु वेक्टर स्केल मध्ये कॅल्क्युलेशन होत नाही. वेक्टर स्केल मध्ये कॅल्क्युलेशन होत नाही. मग त्यासाठी काय करावं लागते आपल्याला? तुम्हाला माहित आहे ना, याला काय बोला तुम्ही? पुन्हा वेबर आहे का नाही? हा वेबर म्हणजे काय झाला याच्यातला फेज अँगल. काय झाला? दुसऱ्या वेळेस काम त्याला फेज अँगल. हा 90 अंश कोण पडल्यानंतर पायथागोरसचा थेरम लागतो याच्याला याला. आता ते सर्वात जास्त पॉवर कोणती आहे याच्यामध्ये? टोटल पॉवर आहे. ऍपरंट पॉवर ते कोणत्या अक्षराने दर्शवली आहे? मग सर्वात लांबी कोणती आहे याच्यातली? कर्णाची. कर्ण पाया दुसरी बाजू 2 बाजूची बेरीज आहे का नाही? कर्णाची दाखवली आहे तर तुला काय दाखवायचं? एस दाखवायचं आहे का नाही? दुसरी कोणती आहे? वापरात येणारी पॉवर आपल्या खरी पॉवर ऍक्टिव्ह पॉवर. युजलेस वायर म्हणजे यूज करून घ्यायचा. युजफुल वायर काय ते? युजफुल पॉवर आहे ती. मग ते कोणती आहे? ती आहे का नाही? आणि ते आपल्या वापरात न येणारी तिला कोणती पॉवर म्हणतो आपण? लॉसेस पॉवर आहे का नाही? ते कोणती पॉवर आहे? क्यू अक्षराने दर्शवली जाते. मग तुम्हाला माहित आहे आपण शिकला 10व्या वर्गामध्ये पायथागोरसचा थेरम आहे. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो आहे का नाही? असंच आहे ना? तर मग काय करायचं आपल्याला? पायथागोरस थेरम. ओके. मग याच्यामध्ये काय करता तुम्ही? कर्ण कोणता आहे तुमचा? यस. कोणता आहे? यस चा वर्ग बरोबर कशाचा वर्ग? बी चा वर्ग अधिक क्यू चा वर्ग आला. आपल्याला एच चा वर्ग नाही पाहिजे. पॉवर काउंटरला आपण काय ऍपरंट पॉवर काउंटरला आपण कोणती पॉवर निघते पहा तुम्ही. याच्यामध्ये काय राहते? अंडररूट टाकल्यानंतर काय आल्यानंतर
S इक्वल अंडर रूट टी स्क्वायर प्लस q स्क्वायर रहेगा ये। कशामध्ये राहील? VA मध्ये राहील, व्होल्ट एम्पियर मध्ये राहील। सर आता आपण पॉवर काढला पण याची युनिट नाही दिला सर तुम्ही युनिट दिले नाही आणि ऍपरंट पॉवर तुम्हाला दाखवले एचएस आहे, काय आहे एचएस आहे। ऍक्टिव्ह पॉवर कसे दाखवले तुम्हाला पीचएस आहे आणि रिएक्टिव्ह पॉवर कसे दाखवले तुम्हाला क्यूचएस आहे का नाही सर? मग V इंटू I याच्यामध्ये पण येऊन राहिला, V इंटू I याच्यात पण येऊन राहिला, V इंटू I तिघांमध्ये येऊन राहिला सर, हा कसा आहे? मग काय राहील यामध्ये ऍपरंट पॉवर मध्ये? V इंटू व्होल्टेज आणि करंटचा संबंध राहील, व्होल्टेज आणि करंटचा संबंध राहील आणि त्याचा युनिट काय राहील? VA काय राहील त्याचा? VA त्याचा युनिट काय राहील ऍपरंट पॉवरचा? VA। आता कोणता पॉवर आहे दुसरा डब्बल अजून? ऍक्टिव्ह पॉवर आहे। कोणती आहे पॉवर? खरी पॉवर, यूज होणारी पॉवर, वापरात येणारी पॉवर। आता ऍपरंट पॉवर मध्ये काय टोटल पॉवर झाली आपल्याला एमएससीबी बोर्डातील माझ्या घरापर्यंत, पण ती आली कुठपर्यंत? माझ्या घरापर्यंत 980 झालेली आहे आणि ते 980 म्हणजे कोणती झाली? ऍक्टिव्ह पॉवर। तिचा V इंटू I इंटू कॉस थिटा आहे का नाही? बरोबर। याचा युनिट काय राहील रे? वॅट। काय राहील याचा युनिट? वॅट। आता लक्षात ठेवायचा, डबल भेटणार नाही परत माझ्याकडून। काय राहील याच्यामध्ये? वॅट। नंतर कोणती पॉवर आली आपल्याला? रिएक्टिव्ह पॉवर। रिएक्टिव्ह पॉवर मध्ये काय राहील? V इंटू I साइन थिटा। याचा युनिट काय राहील? हा युनिट सांगू शकाल तुम्ही? सांगत्या? VAR काय राहील युनिट? VAR। व्हेरी गुड। VAR। आता तुम्हाला युनिट माहित झाला, त्याचे फॉर्म्युले माहित पाहिजे, आणलं की तुम्हाला फॉर्म्युले लक्षात आले तुम्हाला? काय सूत्रानुसार वापरायचे सूत्र लक्षात ठेवायचं आपण। आता सर मग प्रश्नच आहे, हा उपयोगात कोणा ठिकाणी? हा उपयोगात 3 ठिकाणी वापरा म्हणजे तुम्हाला उपयोग करू शकता तुम्ही आहे। म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये? हा आहे कोणता? PS P आणि Q आहे का नाही? SPQ लक्षात ठेवायचा, SPQ। आता SPQ मध्ये काय येते? काय येऊन राहिला? ऍपरंट पॉवर येऊन राहिली, टोटल पॉवर येऊन राहिली। त्याचं सूत्र काय आहे? V इंटू I। याचा युनिट काय आहे? VA। नंतर पीचा युनिट काय आहे? कोणता? काय सूत्र तो? याचा युनिट व्हेरी गुड। आणि क्यूचा I साइन थिटा। युनिट काय आहे? VAR। सर मग याचा उपयोग 3 ठिकाणी कसा? सूत्रानुसार आपल्या S इक्वल अंडर रूट T स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर। समजेल एवढा? अरे समजला का नाही समजला? सांगा, डबल सांगतो तुम्हाला मी, समजल? ऍपरंट पॉवरचा उपयोग कोणा ठिकाणी होतो? ऍक्टिव्ह पॉवरचा कोणा ठिकाणी होतो? आणि रिएक्टिव्ह पॉवर म्हणजे काय? ऍपरंट पॉवर म्हणजे काय आणि ऍक्टिव्ह पॉवर म्हणजे काय? ओके, समोरच्या चॅप्टर पाहून हेच डिफरन्स। ओके.